नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा आगामी हप्त्याचे वितरण केव्हा आणि किती तारखेला होणार याबद्दल सर्वांच्या मनात आता शंका आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सविस्तर माहिती दिली आहे आणि याबद्दलचे आधी अपडेट होते की 26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जमा होणार होता, परंतु तसा काही झाले नाही। त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता म्हणजे त्यांनी सांगितले की आता कोणता आणि कोणत्या तारखेला येणार आहे त्याबद्दल त्यांनी बोलले आणि संपूर्ण अपडेट आता आपण जाणून घेणार आहे। आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत पहा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। याबद्दल सविस्तर अपडेट अशा प्रकारे आहे की पी.एम. किसान योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना या अंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये पाठवतात। तुम्ही या योजनेची लाभार्थी असाल तर ते महत्त्वाचे काम 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करणे, अन्यथा तुम्हाला 16व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल। म्हणजे 16व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल, 16वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। त्याचबरोबर या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कामही सरकार करू शकते। यासाठी शासनाकडून ठिकठिकाणी शिबिरे घेण्यात येत आहेत। त्यांनी अद्यापही नोंद केलेली नाही ते CSC किंवा ई-मित्राच्या मदतीने अर्ज करू शकतात। राजस्थान सरकारने तेथील शेतकऱ्यांच्या संबंधी सर्व अपडेट आणि ई-KYC करण्यास सांगितले आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी ही ई-KYC पूर्ण केली नाही त्यांनी हे काम 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करावी, अन्यथा त्यांना म्हणजे त्यांच्या खात्यात या पैसे येणार नाही, त्यांना ह्या योजनेपासून वंचित राहावे लागेल। त्याचप्रमाणे मित्रांनो, आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 16वा हप्ता आता कधी येईल ते जाणून घेण्याची माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की पी.एम. किसान योजनेअंतर्गत किती 2,000 रुपयाचे 3 हप्ते याप्रमाणे वर्षात मित्रांनो 3 हप्त्यात 2,000 रुपये याप्रमाणे येतात। तर एप्रिल ते जुलै या महिन्यात कालावधीत पहिला हप्ता, त्यानंतर ऑगस्ट नोव्हेंबर दुसरा हप्ता आणि डिसेंबर ते मार्च तिसरा हप्ता। तर मित्रांनो, असा विश्वास आहे की मार्च महिन्यात 16वा हप्ता जारी केला जाऊ शकतो, मात्र त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही। परंतु देशातील मीडिया रिपोर्टच्या आधारे पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पी.एम. किसानचा 16वा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो। आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आता लोकसभा निवडणुका या लागणार आहेत आणि त्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16वा हप्ता जमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। म्हणजे आता लोकसभा निवडणुकी लागण्यापूर्वी आचारसंहिता लागणार आहे। आचारसंहितेच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आहे। परंतु आता 31 जानेवारीपर्यंत तर हप्ता जमा होणार नाही, कारण 31 जानेवारीपर्यंत ई-KYC करण्यासाठी शेतकऱ्यांना टाईम दिला आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी 31 तारखेपर्यंत सुद्धा ई-KYC केली नाही अशा शेतकऱ्यांना ह्या हप्त्यापासून आता वंचित राहावे लागणार आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अजून ई-KYC किंवा आपले आधार लिंक बँकसोबत संलग्न केले नसेल त्यांनी लवकरात लवकर म्हणजे 31 तारखेच्या आत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून आपल्यास हप्ता येण्यास काही अडचण येणार नाही। आणि ज्या शेतकऱ्यांनी हे सर्व काम पूर्ण केले आहे त्या शेतकऱ्यांना आता पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता हा येऊ शकतो। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण अपडेट। तर मित्रांनो, आता व्हिडिओमध्ये पाहिले अशाच प्रकारे शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।